नमस्कार. आपण पाहताय कॉफी विथ माधव आणि आज गप्पांचा सीझन सुरू झाला आहे. खरं म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे की खूप फॉर्मल आम्ही इंटरव्ह्यू करू किंवा खूप फॉर्मल बोलू, तसं कधी शक्य नसतं. या शोमध्ये येणारे गेस्ट हे आपले गेस्ट असतात, मित्र असतात आणि आमच्या प्रवासामध्ये सोबतही असतात. आज एका वेगळ्या व्यक्तीची मी ओळख करून देणार आहे. खरं ओळख कशाला पाहिजे, त्यांचं नाव सगळीकडे डंका वाजतो आहे आणि त्यांचा आवाज लोक ऐकायला उत्सुक आहे, त्यांचं काम पाहायला उत्सुक आहे. परंतु ही जी उत्सुकता आहे एका क्षेत्रातली असेल, कदाचित ती राजकीय क्षेत्रातली असेल. परंतु मला ज्यांची तुम्ही मला ओळख करून देणार आहे त्या व्यक्ती मात्र खूप वर्षापासून मी त्यांना ओळखतो. आम्ही बाय स्क्रीन ओळखतो किंवा आम्ही बाय पेपर ओळखतो. ॲडव्होकेट प्रीती बनारसे. अमरावतीकरांसाठी हे नाव, बनारसे नाव माहीत आहे आणि रेवणे हे नाव माहीत आहे, पण यांचा प्रवास नाही माहीत अमरावतीकरांना. त्या अलीकडे एका निवडणुकीत जिंकल्या म्हणजे महापालिकेच्या, आणि मग हे नाव, फोटो वगैरे लोक पाहायला लागले, कोण आहेत. एका प्रभागात त्या निवडून आल्या आणि युवा स्वाभिमान नावाच्या पक्षाच्या त्या आता नगरसेविका आहे. खरं म्हणजे हा राजकीय प्रवास वगैरे आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल, पण आजचा विषय तो नाही आहे. आज मी प्रीतीशी खूप साऱ्या वेगळ्या गप्पा करणार आहे, कारण प्रीती बनारसे हे जे नाव आहे ते आमच्या सारस्वताच्या मांदियाळीतलं एक महत्त्वाचं नाव आहे. यासाठी महत्त्वाचं आहे की त्यांचे खूप सारे दिवाळी अंक आहेत आणि त्या संपादिका आहे. फार कमी लोकांना माहीत आहे की माणूस जेव्हा सुसंस्कृत होतो त्याचा पहिला जो बीज आहे ते त्याचं वाचन आहे, आणि एक सुसंस्कृत नगरसेवक आहे. यावर आपल्याला अमरावतीकरांना एक मोठी गिफ्ट आहे, एक भेट आहे. खरं म्हणजे हा सगळा प्रवास म्हणून बोलूच या. मी प्रीतीला अगदी पहिला प्रश्न विचारतो की विदर्भाच्या एवढ्या गरम वातावरणात यावं वाटलं, त्या मुंबईतल्या मायानगरीला सोडावं वाटलं, काय प्रवास होता मायानगरीचा? विदर्भाशी माझी नाळ जुडलेली आहे, कारण माझा आजोळ हे विदर्भातलंच आहे. ओके. माझे बाबा खातळगावचे बनारसे, आई माऊली जहागीरची, आणि महत्वाचं म्हणजे राष्ट्रसंतांच्या भूमीतला माझा जन्म मोजरीला. आणि माझी आई तेव्हा तिथे विस्तार अधिकारी म्हणून होती, आणि माझा जन्म याच मातीतला. पुढे आई बाबा सरकारी नोकरीत असल्यामुळे आई बाबा शिफ्ट झाले. ते मुंबईत, बाबा होतेच मुंबईत, आई माझ्या जन्मानंतर शिफ्ट झाली. ओके. आणि ती तिथे एकात्मिक बाल विकास अधिकारी म्हणून कार्यरत होती. आणि नंतर मग आमचं पूर्ण बालपण, शिक्षण, कुठे मुंबईत? कुठे? कल्याणला आमचं राहणं होतं. ठाणे कल्याण. हा, म्हणजे मुंबईच्या उपनगरांमध्ये मी जास्त वाढले. बाबा आधी दादर, मग घाटकोपर आणि ठाणे, आणि मग असं प्रीती मुंबईकर उल्हासनगर असं पोहोचलं. म्हणजे पण जे शिक्षण आहे माझं ते पूर्णतः मुंबईतलं. म्हणजे कलिना कॅम्पसमध्ये माझं मास्टर्स झालं. त्यानंतर चर्चगेटला SNDT विमेन युनिव्हर्सिटीमध्ये मी MSW केलं. LLB आंबेडकर कॉलेजला केलं दादरला. आणि असा तो एकूण सगळा प्रवास आहे. आणि पुढे शिक्षण, नोकरी पुढे होतच राहिलं वेगवेगळ्या क्षेत्रात, ते मुंबई. म्हणजे तुम्ही तर काय दिवाळीचं अंकाचं तर आता पाहिलाय, पण कॉलेजमध्ये असतानाच काहीतरी एक संपादन केलं होतं. काय तो किस्सा सांगा ना. मी जेव्हा MA करत होते कलिना कॅम्पसमध्ये, त्यावेळेला मी समतावादी छात्र भारती या स्टुडंट ऑर्गनायझेशनशी जोडल्या गेले. आणि मग तिकडनं चळवळींची ओळख झाली. आणि त्या ग्राउंडवर काय असतं, म्हणजे आपण पुस्तकात वाचतो, ऐकतो, पण स्वतः त्याच्यामध्ये मी सहभागी झाले ते माझ्या शैक्षणिक कार्यकाळामध्ये. आणि त्यावेळेला मग मला असं की अरे तू लिहितेस चांगलं. त्यावेळेला आपण कॉलेजमध्ये असताना अँकरिंग करतो, लिहितो छोट्या मोठ्या कविता, काही लेख. त्यावेळेला मला उर्मिला पवारांच्या आयदान ह्या पुस्तकावर मी लिहिलं होतं, त्याच्या मुखपृष्ठावर लिहिलं होतं. आणि मग त्याची खूप चर्चा झाली, नंबर वगैरे आला होता. आणि मग तेव्हा असं आमचे त्यावेळेसचे गजानन काळे हे समतावादी छात्र भारतीचे अध्यक्ष होते. त्यांनी म्हटलं की आपण मासिक काढूया, तू त्याचं संपादन कर. आणि लेखिका प्रीतीचा जन्म तिथून आहे. आणि मग भरारी हे मासिक आम्ही काढणं सुरू केलं. आणि कॉलेजमध्ये असताना ते पैसे जमा. स्टेजवरही काम केलं असेल? हो, मी एक कमर्शियल नाटक केलेले, काही प्रायोगिक नाटकं केली. अभिनेत्री बसले की माझ्या बाजूला? त्याच्या आधी मी भरतनाट्यम मध्ये विशारद केले. नृत्यांग नाहीये. आणि कलांजली क्लासेसला मी होते सुब्रमण्यम आमच्या. काय किती लोकांना माहित असेल की हे नृत्यांगना आहे आणि हे साहित्यिक आहे आणि हे स्टेजवर गाते, म्हणजे गाणं वगैरे होते का? नाही, अरे तेवढा सोडला, तो प्रांत सोडला. गाणं सोडलं. ओके, अँकरिंग वर होतं.
अँकरिंग वर होतं हम्म. आणि त्यावेळेला वक्तृत्व स्पर्धेमध्ये जिल्हा पातळीवर पहिली आले होते मुंबई विद्यापीठातनं वा. आणि त्यामुळे कॉलेज गाजवलं असं म्हणू शकता तुम्ही. येस. पण सगळ्यांना मुंबईचा मोह, आणि तुम्ही अमरावतीत कशा आल्यात? काय असतं ना, प्रेमाची वाट कोणी सोडू शकत नाही आणि आपलं ज्याच्यावर प्रेम आहे, जसं मी आधी सांगितलं माझी नाळ तर इथली होतीच आणि माहितीये ना पाणी पुन्हा मुळाशी जातं, हो. तर मुळापर्यंतचाच पोहोचण्याचा आपला प्रवास असतो. पाणी पडतं, बीज रुजतं, आकाशी जातं आणि पुन्हा बीज होऊन जमिनीत येतं. तर हा प्रवास असतो, तो नैसर्गिक आहे आणि तो मलाही सुटला नाही. आणि मी जरा सांगा ना ती स्टोरी. आम्ही आमचे जे रसिक आहेत ना, खूप असे अमरावतीकर असू द्या या महाराष्ट्रात, त्याचा हा व्हिडिओ तर सगळेच लोक बघतील. हा शो तर महाराष्ट्रातले आणि देशातले सगळे मराठी माणसं बघतात. काही लाखांच्या व्ह्यूज मध्ये सध्या शो चालतोय माझा. मला ती स्टोरी ऐकायची आहे, या सगळ्यांनाच ऐकायची आहे. अच्छा, माझ्या जोडीदाराचं नाव हर्षल रेवणे आणि ते विविध सामाजिक चळवळीशी कुठे भेटले जोडलेले बुवा? आहेत. ते भेटले, ती स्टोरीच अगदी वेगळी आहे. म्हणजे मला असं वाटतं 2007 ला मी जेव्हा लिहत होते तेव्हा भांडारकर जाळल्या गेलं होतं हो. आणि ते मराठा सेवा संघाचे संभाजी ब्रिगेडचे त्यावेळेसचे कार्यकर्ते होते, धडाडीचे. आणि मी त्या विरोधात लिहिलं होतं हो. महाराष्ट्र टाइम्सला आणि त्यावेळेसचे काही छोटे मोठे वृत्तपत्र शहरातली. आणि मग तेव्हा ती मंडळीत आले होते. त्यावेळेला आमचा जीएस होता मुंबई विद्यापीठात, तेव्हा कॉलेजमध्ये. अच्छा, ओके. आणि मग त्यांनी असं की अरे एका मुलीने आपल्या विरोधात लिहिलंय असं तसं, अशी म्हणून ती ओळखी झाली. म्हणजे फोनवर बोलणं आधी, ते असं विरोध वगैरे व्यक्त करणं नाही, त्या आमच्या संघटनेतली इतर मंडळी. ओके ओके. आणि मग तो असा नंबर माझा हर्षलपर्यंत पोहोचला आणि मग बोलणं झालं. आणि 2007 ला जेव्हा मी मास्टर ऑफ सोशल वर्क करत होते, मला एक डॉक्युमेंटरी फिल्म करायची होती. तर फिल्म मेकिंग मी थोडंसं केलेलं आहे. अच्छा. आणि मी बाबा आमटेंची मुलाखत त्यावेळेला घेतली होती. म्हणजे ते प्रत्यक्ष नाही बोलू शकले कारण ते त्यावेळेला खूप आजारी होते, बेडवर होते. आणि माझ्या मुलाखतीनंतर ते 15 दिवसांनी वारले. तर मला तिथे पोचायचं होतं आणि हर्षलचे बाबा भालचंद्रजी रेवणे यांनी त्यांच्याविषयी लिहिलं होतं, गोविंद कासटांनी लिहिलं होतं, त्यांची पुस्तकं माझ्याकडे होती. मग अशा त्या लिंकनी की त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून हर्षलनी मला मदत केली होती. तिथे तो सहवास, तुमचा जोडीदार आलाय सोबत, आणि मग तिथे तो सहवास आणि मग मैत्री, लग्न वगैरे असं काही डोक्यात नव्हतं किंवा प्रेम असं. अमरावती आणि मग ते कसे काय? नाही, प्रेमाला काही सीमा नसते. तेव्हा मुंबईत नाही, हर्षल कायम अमरावतीचाच आहे. मग कसं काय अमरावतीतच राहिलाय. भांडाकडचं हे प्रकरण झालं आणि ते सगळे मिळून मग तेव्हा ते पेपर आणि ते लिहिणं आणि फोनवर बोलणं, आणि महत्वाचं म्हणजे तेव्हा जिओनी फ्री ठेवलेलं होतं. हो हो. आणि पण डायरेक्ट अमरावतीतला मुलगा एकदम मुंबईच्या मुलीशी बोलतोय तेव्हा काही असं ते बोलणं झालं, ते फोनमुळे सगळं जग जवळ आलंय. ओके. बोलणं व्हायचं. पण तेव्हा तो तर किस्सा नाही की तो मिस कॉल दिला आणि उचलला गेला फोन? नाही, पण थोडं फिल्मीच आहे असं म्हणू शकतो. मला तेच म्हटलं, अमरावती मुलगा मुंबईची मुलगी, कसे काय कनेक्टिव्हिटी झाली? तू म्हटलं नंबर कुठून मिळाला, तर म्हणे राहुल कडू म्हणून एक आहे, तू आता ते नाव बरंचसं चर्चेत असतं इथल्या चळवळींमध्ये वगैरे. बरं. त्यांनी माझा नंबर घेतलेला आणि तो हर्षलकडे कसा आला, त्यांनी मला कसं फोन केलं हे गुड आहे. तेव्हा तर व्हॉट्सअप नव्हतं, त्यावर डीपी नव्हता, त्यामुळे तो अंदाज घ्यायला त्याला जरा अवघड गेलं असेल. नाही, फक्त तो काही म्हणजे मला असं वाटतं त्याला बुद्धीवर अधिक प्रेम आहे. तो उत्तम वाचक आहे, अतिशय संवेदनशील व्यक्ती आहे आणि त्याला ओळखणारे सामाजिक क्षेत्रातली सगळी मंडळी सांगू शकेल की ज्याला अजात शत्रू असं व्यक्तिमत्व ते आहे. त्याच्यामुळे गोड व्यक्ती आहे. आणि मैत्री झाली, महत्वाचं. मैत्रीतनं प्रेम, प्रेमातनं सहजीवन, आणि आता 12 वर्ष होत आहेत त्या सहजीवनाला. कधी अमरावतीत मी राहायला आले ते 2020 मध्ये पूर्ण वेळ, लग्नानंतर. कारण मी मुंबईत राहिले ना? मी मुंबईतच होते. कारण हर्षल मुंबईत नाही, ते असं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप होतं, सॅटर्डे संडे असं. बढिया. हे सांगा ना जरा, कसं काय होत होतं मुंबई, तुम्ही अमरावती? मी त्यावेळेला स्पार्कला होते, सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ द एरिया रिसोर्स सेंटर या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मध्ये मी काम करत होते. आणि माझ्याकडे 70 सिटीज होत्या, त्यामुळे माझा प्रवास प्रचंड होता. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन होती, त्यामुळे खूप प्रवास होता आणि ते त्यावेळेला सोडू शकत नव्हते. आणि मग येऊन जाऊन मला माझ्या कामावर प्रेम होतं आणि हर्षलला माझ्यावर प्रेम होतं, म्हणून मग हे सगळं साध्य झालं. मग लग्न कधी झालं? लग्न 14 मध्ये झालं. ओके. पुढचे 4-5 वर्ष माझं काम आणि संसार असं जाणं येणं करून सुरू होता. ओढाताण झाली? ती होतेच थोडीशी. अच्छा, मग तानातानी? नाही, तानातानी नाही झाली. ते महत्वाचं आहे. नाही, हर्षल बऱ्यापैकी
उत्तम बॅलन्स करतात तुमचा आंतरजातीय प्रत्येक विवाह? गोष्टी. हो, ते म्हणजे मी तेली समाजाची, आताच राजकारणात आले त्यामुळे समाजाला फार महत्व आहे. आपल्याला तर कशी जात नसतेच. हो, मी जात कधी मानलीही नाही आणि तो डोक्यातही कधी नसते. मानवता ही एकच जात, हे करेक्ट फक्त करेक्ट करेक्ट. आणि ती बोलण्यापुरतं असायलाच नाहीये, पाहिजे. हे माझ्या आणि जगण्याचा प्रेमाला तर भाग तशी आहे. जात नसते. आणि हर्षल हे जैन धर्मीय आहेत. हा. पण अतिशय लिबरल आणि एथिस्ट व्यक्ती आहेत. हम्म. आणि त्यांचं कुटुंब फार प्रेमळ, सुसंस्कृत असल्यामुळे मला काहीच अडचण गेली नाही. हम्म. सासू सासरे अतिशय प्रेमळ आणि सामावून घेणारे आहेत. तेच म्हटलं, कारण इतक्या दूर तुमच्या दोघांमध्ये त्यामुळे अंतर. त्यांनी म्हणजे आपण फक्त ऍडजस्टमेंट करत नसतो, आपण ज्या कुटुंबात जातो तीही मंडळी आपल्याला स्वीकारत असतात, आपल्यासाठी जागा खरं म्हणजे ही देत प्रश्न असतात. यासाठी आहे की आता 8 तारखेला जागतिक महिला दिन येईल आणि प्रत्येक जण उठून एकच सांगेल, महिलांना संधी द्या, महिलांचं असं करा तसं करा. आणि 364 दिवस त्यावर कोणी बोलतच नाही. म्हणून आम्ही तुम्हाला यासाठीच बोलवलं प्रीती, की आपण 365 दिवसाच्या महिलेसाठी काम केलं पाहिजे. आणि म्हणून ह्या जर्नीबद्दल मला जाणून घ्यायची उत्सुकता आहे, की मग ओढाताण झाली का? सासरच्या लोकांनी कसं तुम्हाला स्वीकारलं? आंतरजातीय आंतरधर्मीय एक प्रकारे हा विवाह, मग तो कसा मॅच केला? खूप छान बोललात तुम्ही आणि मला छान वाटतंय की मी हा विषय बोलेन. मी असं माझ्या वैयक्तिक आयुष्यात हे खूपदा बोलले की जे फेमिनिझम वाचतात, येस. इक्वेलिटी बद्दल बोलतात, स्त्री पुरुष समानता, खूप भाषणं देतात, ते हम्म. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कसे वागतात हे मी फार जवळून पाहिलंय. हम्म. आणि हर्षलचे बाबा भालचंद्रजी रेवणे, म्हणजे ते माझ्या सासूबाईंना मी नेहमी म्हणते, आई तुम्ही फार लकी आहात. मला असं वाटतं बाईला बोलावं लागणं ही शोकांतिका आहे. एक नवरा सामंजस्य असणारा आणि समानतेने वागवणारा हे मिळणंही आपल्याला नशीब प्रॅक्टिकली म्हणावं तसं नसतं. लागतं. ऍक्च्युली लोक बोलतात खूप. हां. पण हे म्हणावं लागणं ही आपल्या याची शोकांतिका आहे, कारण ते नाहीये ना. मग आहे तर आपल्याला आनंद वाटतो. तर बरोबर. ते सुदैवाने माझ्या कुटुंबात होतं. अच्छा. माझे सासरे प्रत्येक बाबतीत माझ्या सासूबाईंचा आदर करतात, प्रेम करतात आणि खूप समानतेने वागवतात. ते त्यांना सांगावं लागत नाही आणि माझ्या बाबतीतही तसंच झालं. तुम्ही लकी ठरलात. हो. तुम्ही 12ला म्हणजे मला वाटतं 20ला अमरावतीत आलात. काय फरक आहे मुंबई अमरावतीत? एका महिलेने बघणं, एका कर्तृत्वान महिने बघणं आणि ज्यांनी मुंबईत नोकरी केली आहे ते लोक जेव्हा अमरावती येतात त्यांना ते लहानसं गाव असं वाटतं. काय लुक होता? मला 2 गोष्टी वाटतात. म्हणजे बघा, जेव्हा मी सुरुवातीला आलेली त्यावेळेसची एक मानसिकता होती आणि आताची एक आहे. मी त्यावेळेसची मानसिकता सांगेल की मी प्रचंड बिझी मुलगी, खूप काम करणारी. म्हणजे माझं जर तुम्ही शैक्षणिक प्रवास बघाल तर एका वेळेला 2-2 डिग्र्या मी केलेल्या आहेत. काय एकदा सांगा ना, काय काय म्हणजे कुठल्या डिग्रीला तुम्ही सामोरे गेलात? नाही, जसं आता विदर्भामध्ये डॉक्टर इंजिनियरला फार महत्व आहे, ते असणं म्हणजे शिक्षण आहे असं वाटतं. करेक्ट. माझ्या बाबतीत तसं नव्हतं. मी आर्ट्सची विद्यार्थिनी होते. मी आधी BA केलं सायकोलॉजी आणि पॉलिटिकल सायन्स मधनं. मग मुंबई विद्यापीठातनं मराठी लिटरेचर घेऊन BA केलं. मग MA केलं मराठी लिटरेचर मध्ये. मग MSW केलं SNDT विमेन युनिव्हर्सिटी चर्चगेट मधनं, मास्टर ऑफ सोशल वर्क. त्यानंतर मी LLB केलं आणि पुन्हा मी MA केलं फिलॉसॉफी मधनं, ते अमरावती विद्यापीठातनं. वा. आणि मध्ये 1-1 वर्षाचे असे आपली पत्रकारिता, सावित्री लेख अगदी अशी सिद्ध झाली. हो. मध्ये 1 वर्ष पत्रकारिता केली, नृत्यांगनाही राहिल्या, स्टेजवरही काम केलं. नृत्यांगना असं नाही म्हणता येणार, मी शिकले नृत्य पण मी ज्या कुटुंबातनं आले होते तिथे शिक्षण आणि स्वतःच्या पायावर उभं होणं, नोकरी, हेच काय ते मोठी गोष्ट होती किंवा इंडिपेंडेंट होणं. त्यामुळे आवडी ह्या केवळ छंद म्हणून असाव्या असं माझ्या कुटुंबाचं होतं. त्यामुळे मी 2रीत असल्यापासून माझ्या आईने मला शास्त्रीय नृत्य शिकवलं. मी शिकले आनंदाने, प्रचंड आवड होती. क्या बात आहे. आणि पण मी व्यवसाय म्हणून नाही घेतला. आणि महत्वाची गोष्ट, मला आता 15 दिवसापूर्वी गायत्री लाड या मुलीचा फोन आला आणि ती मला सांगत होती, तुम्ही माझ्या गुरु आहात आणि आता माझं लग्न होतंय, मी परदेशात स्थायिक होणार आहे म्हणून तुम्हाला फोन केला. मला ती आठवेना लगेच. तिने सांगितलं, तुम्ही मला भरतनाट्यम शिकवलं होतं आणि तुम्ही माझ्या पहिल्या गुरु होतात. क्या बात आहे. तर मला असं वाटतं आनंदाचे असे क्षण येत राहतात. तुम्ही कधीतरी कुठेतरी पेरलेलं उगवत राहतं. आणि मी माझ्या विद्यार्थी दशेत असताना भरतनाट्यम शिकल्यानंतर शिकवतही होते. त्याचबरोबर मी ब्युटिशियन केलं होतं. त्यामुळे तेही, कारण मुलींना तुम्हाला तयारही करून द्यावं लागतं. भरतनाट्यमचं मेकअप वेगळं असतं आणि हे सगळं. मग काही काळ मी तबलाही शिकले, पण त्यात पारंगत नाही झाले. पण नृत्य हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अरे काय म्हणजे एखाद्या व्यक्तिमत्वामध्ये किती पैलू असू शकतात. अष्टपैलू तर आता होऊन गेले, आता मी मोजवतो कंटिन्यू, आणि अष्टपैलू तर पुढे निघून गेले ह्या.
पण मला एका विशिष्ट गोष्टीवर बोलायचं आहे. खरं म्हणजे आपल्याकडे महिलांना घराबाहेर पडायला तिने नोकरी केली तरच ती बाहेर पडू शकेल, पण इतर वेळेस तिला आपण म्हणजे बंदिस्तच करतो एक प्रकारचं. हे फार दुर्दैवी आहे. परंतु मला सांगायला खूप आवडेल की प्रीती बनारसे ह्या संपादिका आहेत आणि असा हा शब्दोत्सव हा त्यांचा दिवाळी अंक आहे. या दिवाळी अंकामध्ये इतक्या मोठ्या मोठ्या लोकांचे लेख आहेत की जे मी स्वतः बरेच यातले वाचलेले आहेत. प्रीती, हा प्रवास मला ऐकून घ्यायचा आहे की तुम्ही प्राध्यापिका नव्हत्या, कुठे शिक्षण संस्थेत काम करत नव्हत्या, कुठल्या वर्तमानपत्रातही काम करत नव्हत्या, परंतु तुमची जी आवड आहे संपादन करण्याची, लेखकांना जोडून ठेवण्याची, हे काय आहे? जरा हे जरा अंग मला माहीत करून घ्यायचं आहे. निश्चित. मी लिहत होते हम्म. विविध विषयांवर. हम्म. महाराष्ट्र टाइम्सला मी लिहिलंय, चित्रलेखाला मी लिहिलंय. जेव्हा मी अमरावतीत अच्छा, मी आले- लोकप्रयोग खूप वर्ष लिहिलंय. जेव्हा मी अमरावतीत आले तेव्हा विदर्भ मतदारला लिहिलंय, कधी पुण्यनगरी, हिंदुस्थानला, आणि 2018च्या मीडिया वॉच या दिवाळी अंकामध्ये माझ्या आयुष्यातील पुरुष या विषयावर लिहिलं होतं. क्या बात आहे. आणि मी तो प्रवास जवळून पाहिला होता. दुधे सर आणि हर्षल ची चांगली मैत्री आहे आणि आमचं नंतर कौटुंबिक सगळ्यांची मैत्री झाली. आणि त्यानंतर मला असं वाटलं की आपण कोणासाठी लिहिण्यापेक्षा हे आपणच करू शकतो. आणि माझे सासरे भालचंद्रजी रेवणे ते अमरावती विशेषांक काढत होते, इंद्रपुरीच्या नगरी अशा नावाने, आणि तो अमरावती पुरता मर्यादित होता. त्यावेळेला मी नोकरीत असल्यामुळे फार लक्ष त्यात नाही घालू शकले. 20ला इथे आल्यानंतर असं वाटलं हे आपण करूया. आणि मग त्याच वेळेला ठरवलं की दिवाळी अंक हे फक्त सततचे जे आजूबाजूचे अंक आहे त्या पद्धतीचा तो नसावा, त्याच्यात वैविध्य असावं, वैशिष्ट्य असावं, आणि म्हणून विशेष अंक काढावा असं कायम ठरवलं. 2020लाच आपण स्त्री विशेष अंक काढलं आणि त्याचं थीम अशी होती, ती, मी आणि आम्ही. म्हणजे स्त्रिया म्हटलं की त्या स्वतःबद्दल बोलतात असं नेहमी वाटत राहतं. मग तिच्याबद्दलही बोलायचं, आणि मग आम्ही म्हणून आपला काय प्रवास आहे, आपण थोडं सांगा ना, लोकांना आवडेल आता हे ऐकायला. तर आणि मग त्यामध्ये आम्ही असं ठरवलं की स्त्रियांनी आपला इतिहास राहिलेला आहे की जे जे बदल आहे हे स्त्रियांनी केलेले, म्हणजे ते शेतीपासून असू दे, भाषेच्या निर्मितीपासून असू दे, जे माणसाच्या आयुष्याला जी स्थिरता आली तीच मुळात स्त्रियांमुळे आली. आणि कोविडचा काळ त्यावेळेला सुरू होता, जग बदलतं होतं, आणि या बदलण्याचे सगळ्यात जास्त परिणाम हे त्यावेळेला स्त्रियांवर होत होते. त्यावेळेला गर्भपाताचं प्रमाण वाढलं, डिवॉर्सचं प्रमाण वाढलं, आणि दुसरी गोष्ट, नोकऱ्या ज्या कमी केल्या, इव्हन माध्यमांमध्ये त्या स्त्रियांच्या जास्त प्रमाणात नोकऱ्या गेल्या. आणि मला असं वाटतं जेव्हाही काही बदल होतो, मग ते युद्ध असू दे, रोगराई असू दे, त्याचा सगळ्यात जास्त परिणाम हे स्त्रियांवर होतात. आणि स्त्रियांवर झाले की ते कुटुंबावर होतात, कुटुंबावर झाले की पर्यायाने समाजावर होतात. त्यामुळे तुम्ही त्यांचे परिणाम जर आधी आयडेंटिफाय केले आणि ते शोधले, त्याला उपाययोजना केल्या, तर पुढच्या समस्या टाळू शकतात असं मला वाटतं. आणि म्हणून त्यावेळेलाच आपण तो विशेषांक केला. त्यामध्ये उर्मिला पवारांची मुलाखत होती, दलित साहित्यिक म्हणून, आणि मोठं योगदान आहे त्यांचं. आणि ज्यांनी मोठी मोठी पुस्तकं आयन रॅड मराठीत आणली अशा मुग्धा कर्णिकांनी त्यामध्ये लिहिलं होतं, अमर हबीबांनी लिहिलं होतं. कारण शेती हा त्यांचा विषय आहे आणि शेती म्हटलं की स्त्री शिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे स्त्रियांचं काय वाटतं तुम्हाला, आता जी आधुनिक स्त्री आहे, म्हणजे आता अलीकडे सीमा साखरे जेव्हा होत्या, म्हणजे त्यांचं काम जेव्हा मोठ्या प्रमाणात होतं, तेव्हा स्त्री पुरुष समानता वगैरे, म्हणजे शांताबाई शिंदेंनी पुस्तक लिहिलं आणि तिथून प्रवास सुरू झाला. हे स्त्री पुरुष समानता हे एक ब्रँड नेम झालं नुसतं, पण प्रॅक्टिकली आज समानता आहे का? आणि काय सांगाल या समाजाकडे बघताना स्त्रियांच्या अस्तित्वाचा आणि तिच्या एकूण कार्यकर्तृत्वाची दखल समाज किंवा तिला जायला जी अडचण आहे, काय निरीक्षण आहे तुमची? 2 पद्धतीने मी म्हणेन की एक तर जेव्हा आपण चळवळी येतात तो काळ वेगळा असतो, आणि आता जे आपण आहोत ना, जे जगतोय, हे त्या चळवळीचाच इम्पॅक्ट आहे. म्हणजे मी आज तुमच्या समक्ष बसून इथे बोलतीये, किंवा आज मी राजकारणात आहे, 50% आरक्षण असंच नाही आलं. त्यामुळे चळवळी ह्या कायम कामाच्याच होत्या, त्यांचं ते कॉन्ट्रीब्युशन होतं, आणि काळ परत्वे ते बदलतं. म्हणजे आता खांद्याला खांदा लावून वगैरे असं बोलणं जरा अतिशोक्तीचं ठरेल. किंवा माझं असं म्हणणं नाही की सगळ्यांचा स्ट्रगल संपलाय. आताही जे समाजामध्ये परिवर्तन आहे तेही कमी आहे, ते अधिक व्हायला पाहिजे, पण ते पूर्वीपेक्षा निश्चित वाढलेलं आहे ते प्रमाण. आणि समानता कशाबद्दलची म्हणायची, मुळात तुम्ही स्त्री आणि पुरुष नैसर्गिक वेगळे आहात,
तुमचे गुणधर्म वेगळे आहेत, तुमच्या मर्यादाही वेगळ्या आहेत. त्यामुळे दोघांचं समाज आहे, मला असं म्हणायचं. स्त्रियांनी पुरुष होऊ नये, पुरुषांनी स्त्री होऊ नये. पण पुरुष असणं म्हणजे पुरुषार्थ स्त्रीला कंट्रोलमध्ये ठेवण्याचा नसतो, एकमेकांच्या सोबतीने वाढण्याचा असतो. दोन अपूर्ण वर्तुळ एकत्र येऊन एक पूर्ण वर्तुळ करण्याचा असतो. बरोबर. तर मला असं वाटतं की स्त्री आणि पुरुष, आता नवीन एक कन्सेप्ट येते, जेंडर न्यूट्रलिटी. म्हणजे नैसर्गिक तुम्ही जसे आहात तसे स्वीकारा. आता मला जेव्हा असे 8 मार्चला खूप फोटो येतील, असे एका हातामध्ये लॅपटॉप, बाळ, झाडू, आणि मला फार वाईट वाटतं ते पाहिल्यावर. असं वाटतं लोकांना सगळं तिच्याकडून अपेक्षा करताय. आमच्या मर्यादा आहे या स्वीकारा. बरोबर. कारण मला काय वाटतं, ह्या सुपर विमेनचं बायकांवर फार दडपण येतं. क्या बात आहे. आणि आम्हाला नाही व्हायचंय सुपर विमेन, मला तरी नाही व्हायचंय. स्त्रिया अष्टावधिनी असतात, हे निसर्गाने तयार केलेली गोष्ट आहे आणि ते सिद्धही झालेलं आहे. करेक्ट. एक पुरुष एका वेळेला एक काम करेल, पण तिची संवेदनशीलता जास्त असेल. बरोबर. पण तिचं मस्क्युलर असणं थोडंसं कमी पण मग याच्यामुळे या पिक्चरमुळे समाज विचित्र अशी अपेक्षा वाढली ना, की ती सगळंच करेल. बाळाला सांभाळेल, नवऱ्याचा चहा करून देईल, सासू-सासऱ्यांचे औषधे पाहिल, ती मुलाला शाळेत सोडून देईल, ती स्कूटी चालवेल, ती कार चालवेल. सगळे या मागे जे आदर्श म्हणजे एक चोपडेपण जे आहे त्या समाजाचं, हा एक दांभिकताही आहे की तू सगळं तूच कर. पुरुषाला असे 4 हात का नाही दाखवत? एक्झॅक्टली. आणि तुम्ही फार महत्वाचा मुद्दा अधोरेखित केला. मला नेहमी तेच वाटतं की माझं जेव्हा लग्न व्हायच्या आधी, म्हणजे मी काय अशी अचानक प्रेमात पडले आणि लग्न नाही केलं. माझ्याही घरी अरेंज मॅरेजची सगळी परंपरा होती, ती सुरू होतं. एवढं शिकलीये, ठीक आहे. म्हणजे इंजिनियर मुलाला इंजिनियर मुलगी लागायची, डॉक्टरला डॉक्टर लागायची. मी ज्या क्षेत्रात होते, मग ते कधी कोणाला कमी वाटलं किंवा कोणाला वाटलं अरे परदेशी राहणार का, किंवा एवढ्या ठिकाणी प्रवास करणार का, मग नोकरी सोडणार का. तुम्ही माझ्या घरी आलात, मी शिकलीये, नोकरीवाली आहे म्हणून, पण नंतर तुम्हाला मला बदलायचंय. शिवाय मग स्वयंपाक येतो का, मग हा प्रश्न मी नाही मुलाला विचारला किंवा माझ्या घरच्यांनी नाही विचारलं. ही आपली अंडरस्टूड गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं ते येणं काही कमीपणाचं नाहीये. मला उत्तम स्वयंपाक येतो, मला उत्तम घरकाम येतं आणि मला ते आवडतं, आवडीचा भाग आहे. पण मुद्दा काय होतं, ती पात्रता नका समजू. सक्ती आली की आसक्ती संपते. क्या बात आहे. त्यामुळे सक्ती विरहित जगता आलं पाहिजे. आणि जगण्यासाठी जे जे महत्वाचं आहे, हे स्त्री असो की पुरुष असो, दोघांनाही आलंच पाहिजे. म्हणजे पुढच्या पिढीचे प्रश्न आणि वेगळे असतील. कारण काय होतंय, मुली शिकतायत, मुली कमवतायत, आई वडीलही मुलींना शिकवतायत, पण मुलं त्या प्रमाणात घडतायत का, आपण घडवतोय का, हा महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. करेक्ट. आणि महत्वाचं असंही वाटतं मला प्रीती, की एकूण समाज, एक वर्ग किंवा एक समुदाय एखाद्या वेळेस असं म्हणू की थोडा सॉफ्ट असेल स्त्रियांबद्दल, पण आपण विधानसभेत बघतो, लोकसभेत बघतो, विविध ठिकाणी बघतो की आता जवळपास सगळ्या पक्षाचे प्रमुख जे आहे, पक्षश्रेष्ठी, ते बघतो आपण की ते सगळे पुरुष आहेत. आणि आमची मागणी आहे की महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळाल्या पाहिजे. दुसरा मुद्दा की जेव्हा आता सुनेत्राताई जेव्हा झाल्या उपमुख्यमंत्रीपदी, त्यांनी आता शपथ घेतली, त्यानंतर ज्या पद्धतीनं स्वागत व्हायला हवं होतं, खरं म्हणजे एक आपला जोडीदार सोडून गेलाय आणि त्या दुःखातून उठून त्या पुढे आल्या समाजासाठी किंवा राजकारणासाठी किंवा त्यांच्या पक्षाच्या बांधणीसाठी. हे जे अवघड आहे, खरं म्हणजे पुरुषाला साधारणतः असा वेदनेचा फील फार रेअर येतो, पण स्त्रियांमध्ये तो भावनिकता असतेच. स्त्रीला आज समाजात काम करताना चित्र फार आदर्श आहे. म्हणजे आपलं पूर्ण नवरात्र स्त्रीचं करून ठेवतो, पण 10व्या दिवशी काय, 10व्या दिवशी सोनं व्हायच्या ऐवजी तिथं निर्मल्य होते आहे समाजाचं. काय निरीक्षण आहे, तुम्ही राजकारणात गेलात? माझं 2 पद्धतीचं मत आहे. आता सुनित्राताई आल्या, उपमुख्यमंत्री बनल्यात राज्याच्या, हे मला असं वाटतं आनंदाचं, गौरवाचं आणि अभिमानाचं आहे. पण त्या ज्या परिस्थितीमुळे आल्या, ती परिस्थिती कोणावर यावी का, तर निश्चित नाही. ते दुर्दैवी आहे. आणि ज्यांनी आता आणलं त्यांनी आधी स्वीकारलं असतं का, हा मुद्दा माझा. आता एक भयंकर स्टेटमेंट आलाय. आता काल एक कॉन्फरन्स झाली सुनेत्राताईंची, तुम्ही बघितली की नाही माहित नाही, मठांनी दाखवली आहे ही सगळी. प्रेस कॉन्फरन्स होती, सुनेत्रा पवार मॅडम उपमुख्यमंत्री म्हणून, आणि त्यांचे 2 जे पक्षाचे नेते होते ते बोलणार होते. आणि त्याच्यापूर्वी एक आमदार आहेत राष्ट्रवादीच्या, त्यांना माहित नव्हतं की कॅमेरे चालू झाले आहेत. फक्त मूर्ख कॅमेरा लागायचा किंवा गेस्ट यायचे आहे, म्हणजे सुनेत्राताई यायच्या होत्या, त्यांना माहित नव्हतं की शूटिंग सुरू असते.
आता सध्या आम्ही बसलो, आपण सगळे कॅमेरे चालू असतात. कॅमेरा सुरू व्हायच्या अगोदर त्या एक आमदार आहे राष्ट्रवादीच्या महिला, त्यांचं एक एक विधान आलाय जे अतिशय मनाला चिरून गेलाय. त्या असं म्हणतात आहे तिथल्या दुसऱ्या आमदाराला, जे पुरुष आहे, की तुम्ही दादांच्या जवळ तर आम्हाला कधी जाऊच दिलं नाही, आता सुनित्रा वहिनींजवळ तरी जाऊ द्या. हे अगदी रेकॉर्ड वाटलं त्यांना, पण हे रेकॉर्डवर आली गोष्ट. आता सुनित्रा ताईंजवळ तरी जाऊ द्या, म्हणजे स्त्रियांना आम्ही पद देतो वगैरे जे म्हणतात लोक देतो, माझं असं ऑब्जेक्शन आहे या शब्दावर. तुम्ही देणारे कोण? अगदी. हे जे आहे, आता तुम्ही राजकारणात गेलात, काय अनुभव आहे प्राथमिक स्तरावरचा? आता कालच विशेष आमसभा झाली, त्याचा हम्म. विषय कचरा असा होता. हम्म. त्यावर सगळ्यांनीच बोललं. मी तो मुद्दा आता इथे बोलणार नाही, हा, पण तिथे मी नाही, परफॉर्मन्स वर काय वाटलं? मग तिथे मला असं म्हणायचंय की जेव्हा 50% आता आरक्षण आहे, तरी सभागृहात 70% महिला निवडून गेल्यात. येस. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा स्वीकृत द्यायची वेळ आली तेव्हा एकाही पक्षाला वाटलं नाही की महिला कोणीतरी आहे जी सक्षम आणि तिला पाठवावं. मी तर एक मुद्दा त्यामुळे केलाय. माझा मुद्दा असा आहे की निवड करताना तुम्हाला महिलांची करायची नसते, तेव्हा तुमच्याकडे ऑप्शन नाहीये म्हणून. आणि त्यातही बऱ्याचदा पुरुष कार्यकर्त्याला तिकीट देता येत नाही, म्हणून त्याच्या घरच्या स्त्रीला उभं केलं जातं, असं चित्र आहे. त्याच्यामुळे एकूण महिलांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो की तुमच्या घरचे चालवतात का, मग ते त्याच चष्म्यातनं सगळ्यांना बघतात. नाही, मला प्रीती याच्यावर खरंच बोलायचं आहे की नगरसेविका मॅडम असतात, मागे नगरसेवक महाराज बसले असतात. हे जे रिमोटिंग आहे याचा अनुभव कसा आहे आणि हे संपायला पाहिजे का? निश्चित संपायला पाहिजे. माझा वैयक्तिक त्याला विरोध आहे. आणि जर तुम्ही सक्षम असाल तर निश्चित या, आल्याच पाहिजे. काही उणिवाई असतील तर तुम्ही शिकाल, पण तुम्ही ज्या पदावर आलात त्याची गरिमा तुम्ही ठेवा. निश्चित तुमचा जोडीदार तुम्हाला मदत करेल, त्याला काहीच हरकत नाही, त्यांनी माहिती द्यावी, सांगावी. पण जेव्हा तुम्ही पाहुणे म्हणून जाता, तिथे जर 4 नगरसेवक बोलवलेत नगरसेवक म्हणून, तर त्याच्या बाजूला 6 खुर्च्या लागतात. 2 नगरसेवकांसोबत त्यांचे यजमान असतात. आणि मग तेव्हा आपल्याला अवघडले पण होतं की ते जोडी जोडीने येणारे असतात आणि मी एकटी असते. मी एक विषय केला होता मध्यंतरी, आणि तो तुम्ही बघितला असेल, की अमरावती महानगरपालिकेमध्ये असं झालं होतं की महापौरांना 2 चान्स द्यायचे होते आणि त्यांनी 1.25 वर्षाचे चान्स दिले दोन्ही पक्षांनी महायुतीच्या. मी असा प्रश्न विचारला की 27 नगरसेविका महायुतीमध्ये आहेत, तुम्हाला असं नाही वाटलं की पहिला महापौर महिला दिली पाहिजे? हा मी प्रश्न विचारला आहे. आणि हा अगदीचे म्हणजे तुम्हाला जेव्हा राजकारण म्हणून म्हणता, राजकारणात मग जात धर्म पंथ पक्ष विचार सगळं तुम्हाला मॅनेज करायचं असतं, सगळ्या ठिकाणी यश मिळवायचं असतं आणि राजकारणातले सगळे डाव खेळायचे असतात, आणि डावावर फक्त महिलाच का लावायची असते? हा प्रश्न विचारला पाहिजे प्रीती आपण. निश्चित. तुम्हाला वाटलं का महापौर व्हा म्हणून? वाटलं आणि होईल. कारण काय, आणि पहिला महापौर महिला द्यायला पाहिजे होतं. अभी तो माफी है जमीन हमने, क्या बात, उडान भरणे अभी बाकी है. क्या बात आहे. आणि राजकारण असं क्षेत्र आहे की 100 कवाडं तुमच्यासाठी खुली होतात. तुमच्यामध्ये क्षमता असेल, धाडस असेल, अभ्यास असेल तर. आणि याला काही सीमा नाहीयेत की तुम्ही इथवरच जाल. तुम्ही ठरवायचंय तुम्हाला कुठे पोहोचायचंय आणि तुमचं काम तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी पोहोचवतं, हा माझा विश्वास आहे. आणि तुमचा जो प्रश्न आहे की महिलांना बाहुल्या म्हणून वापरल्या जातात काही शॉट, तर ते काही प्रमाणात दुर्दैवाने मला हो म्हणावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, त्याला एक कारण पण आहे. खूप काळ महिला बाहेरच नव्हत्या आणि राजकारण हे तर मुळातच पुरुषांचं क्षेत्र कायम राहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना शिकायला वेळ लागेल, तो द्यावा लागेल, त्यांना घडवावं लागेल, ती संधी त्यांना द्यावी लागेल. आता आरक्षणामुळे बाबासाहेब आंबेडकरांचे आमच्यावर उपकार आहेत, सावित्रीबाईंचे आमच्यावर हे उपकार आहेत. बरोबर. आणि ते उपकार आम्हाला आमच्या कृतीतनं फेडता आले पाहिजे. तुमच्यामुळे जी संधी मिळाली आहे त्याचं आम्हाला सोनं करता यायला हवं आणि आम्हाला बघून इतर महिला यायला हव्यात, असं ते क्षेत्र आम्हाला तयार करायचं. आता मी बघितलं की मुंबई महापालिका हे आरक्षित होती महिलांसाठी, सर्वसामान्य, त्यामुळे तिथे महिला महापौर झाल्या. नागपूरला ओबीसी महिला होत्या, तिथे महिला महापौर झाल्या. पण अमरावती नव्हतं, सर्वसामान्य होतं. आणि याच्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की यामध्ये महिलांना पहिला संधी द्यावी, म्हणजे जी सगळ्यांचा स्वयंपाक करते ती सगळ्यात शेवटी जेवते, हे यासाठी बदलायला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा महत्वाचा आहे, तुमचा अनुभव कसा आहे, तुम्ही काय सांगू शकाल की आता प्रोफेसर असू द्या, लॉयर असू द्या, किंवा बँकेमध्ये काम करणारे आमच्या भगिनी असू द्या, यांचे ATM कार्ड नवऱ्याकडे असतात.
चेकबुक आता होतं पहिले, आता एटीएम कार्ड नवऱ्याकडे असतात, पासवर्ड तिलाही माहित नसतो, हा चालवतो. काय निरीक्षण आहे तुमचं? तर प्रेमविवाह झालाय. नाही, माझं माझ्याकडे असतं आणि अच्छा. नवऱ्याचंही माझ्याकडे असतं, हे सांगेन मी. पासवर्डही असतो. हो, पासवर्ड आमचा कॉमन आहे. ओके. आणि हे जाहीर सांगते, त्याच्यामुळे त्याला काही ऑब्जेक्शन असणार नाही. नाही, आमच्यामध्ये मला असं वाटतं स्वातंत्र्य ही देण्याची गोष्ट नाही, करेक्ट. ती निर्माण करावी लागतं, ते घ्यावं लागतं, झगडावं लागतं. कुठलाही लढा कधीच कोणासाठी सोपा नसतो. बरोबर. प्रत्येकाचा एक स्वतंत्र लढा असतो. म्हणजे एखादीला जीन्स पॅन्ट घालावीशी वाटणं आणि ती तिने घालणं ही तिची अचिव्हमेंट असू शकते, त्याला हसण्यासारखं काहीच नाही. तिचं बॅकग्राऊंड कसं आहे. माझ्यासाठी मुंबईतलं शिक्षण, नोकरी, संपूर्ण कुटुंब आणि मी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होते. माझं स्वतःचं घर होतं, म्हणजे आई वडिलांच्या खेरीज मी स्वतंत्र माझं घर घेतलं होतं, माझं बॅग बॅलेन्स, गाडी. आणि इथे मी सगळी माझी ओळख पुसून हर्षलची बायको म्हणून वावरली. ते निश्चितपणाने त्रासदायक होतं कधी कधी. म्हणजे कोण आहेत तर हर्षलची मिसेस आहे. मला याच्यात वाईट नव्हतं वाटत, पण माझी काही ओळख नाहीये याचं मला निश्चितपणाने एक दुःख म्हणा किंवा कमी म्हणा, दुःख नाही एक्झॅक्टली, पण मला गिल्ट आहे, कुछ तो कमी है, कुछ तो बाकी है अभी. अशी फिलिंग येत होती. आणि त्याच्यामुळे माझी लढाई ही माझ्या अस्तित्वाची आहे. मग हर्षल कधी तुमच्या राजकारणात रोज जाणार तुम्ही, कधी इंटरफेअर नाही, इंटरफेअर कधीच नाही करत, पण मदत निश्चित असते. मदत निश्चित असते. म्हणजे ते कधी, कारण हे तर महापालिकेचं राजकारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोणत्या स्तराचं असतं. अनेकदा ते खूप खाली त्याचा स्तर पडतो. आपल्या इथं अजून तसं नाही आहे, पण तो बाकी महापालिकेत बघतो आपण, खूप खालच्या स्तरावर ते जातं. आणि अशा वेळेस नवरा सोबत असतो, पण नवराच सगळ्या कागदांवर सहाय्य करतो, नवरा डील करतो. हा जो पॉलिटिकली डील असतो अनेक ठिकाणी, तो सुद्धा नवराच करतो. आणि तो समोरचा नेता, अधिकारी नवऱ्याशीच बोलतो सगळं. त्या बायला हे माहित नसतं, त्या महिलाला, नगरसेविका असू द्या. मी तर असं अनेक ठिकाणी MLA असतानाही पाहिलंय की सगळं नवराच ठरवतो. मग आम्ही 50% आरक्षण दिलं कशासाठी? मग नवऱ्यालाच द्यायचं होतं 50%, की तू कधी कधी तू भारा, कधी कधी या बाईनं उभं कर. माझ्या बाबतीत वेगळं आहे. म्हणजे आजवर आता महिना उलटून गेलाय मी नगरसेवक होऊन, आणि कधीही कोणाला हर्षल महानगरपालिकेत दिसले नसतील, दिसू नये, आणि पुढे दिसणार नाही. माझ्या कामानिमित्त ते त्यांच्या कामानी असतील, कारण युवा स्वाभिमान पार्टीचे लोकांनी थेट तुमच्याशी बोललं पाहिजे. माझ्याशीच बोलतात लोक. कार्यक्रमाला मीच जाते, इव्हन प्रचारातही हर्षल कधी नव्हते. क्या गोष्ट करता तुम्ही आता माध्यमाची लोक, मला ते पाहिलं नाही चेहरा त्यांचा, तर तुम्हाला अधिक माहिती असेल, कुठल्याही रील मध्ये, व्हिडिओ मध्ये, कुठल्याही कार्यक्रमात ते नव्हते. आणि मुळात तुम्हाला एक सांगायला मला आवडेल तुमच्या माध्यमातून इतरांनाही, की मला यायचं होतं राजकारणात म्हणून मी आले. क्या बात है. हर्षल कुठल्याही पक्षाचे कधीच कार्यकर्ते नव्हते, पण तुम्ही नव्हते ना, मी कधीच नव्हते. आणि रविभाऊ राणांचे ते निकटवर्ती आहेत, त्यांच्यासोबत ते काम करतात, पण ते पदाधिकारी कधीच राहिलेले नाहीयेत. किंवा ते तुम्हाला कधी कुठल्या स्टेजवर दिसणार नाही, कुठल्या बॅनरवर कधी दिसले नाही, आता दिसू देणार नाही. असं नाहीये. त्यांना जर वाटत असेल कधी राजकारणात यावं तर ते येऊ शकतात, पण मला वाटत नाही की ते येतील म्हणून. कारण त्यांचा तो पिंड नाही, ती आवड नाही. आणि मला काय म्हणतात, लोकांची आवड आहे, बोलणं हे मला आवडतं. आणि माणसांनी घेरलेलं राहणं, कारण मी सामाजिक क्षेत्रातनं आले. मास्टर ऑफ सोशल वर्क हे मी निवडलंच कधी, जेव्हा माझं MA होऊन मी शिकवत होते कॉलेजला, आणि ते सोडून मी इकडे आले, कारण मी मेधा पाटकर मला व्हायचं होतं. तुमच्या प्रत्येक वेळेला ऍस्पिरेशन वेगवेगळ्या असतात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, आणि मग तुम्हाला कितीतरी बदल घडवायचा असतो. आणि ते दरवेळेला शक्यच होतं असं नाही, पण तो बदल वेगवेगळ्या स्वरूपात असू शकतो. प्रीती बनारसेंसोबत आपण आता अशा गप्पा जर चालू ठेवल्या तर कदाचित 4-5 तासही आमच्या गप्पा अशा चालू राहतील. खरं म्हणजे आम्ही सगळेजण जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो, राजकारणात तर फार कमी आता प्रीतीची एंट्री झाली आहे राजकारणात. मुळामध्ये सामाजिक संवेदना, मानवी मूल्य हे केवळ कागदावरचे किंवा संविधानात लिहिलेले शब्द नाही आहेत, ते जगण्याचं एक माध्यमही असायला पाहिजे. आपली लाईफस्टाईलच तशी असायला पाहिजे. आम्ही फार मुक्तपणे बोललो, तुम्ही बघितलं असाल, कारण आमचा शब्दांवर खूप विश्वास आहे, साहित्यावर खूप विश्वास आहे, की माणसाचं संस्कृतपण जे आहे तो जो सभ्य होतो, कारण म्हणजे जन्माला येतो तेव्हा तो माणसाचा गोळाच असतो, पण त्याचा माणूस होण्याची जी प्रक्रिया आहे ती या पुस्तकांमधून आहे. आणि पुस्तकांशी प्रीतीची खूप मैत्री आहे, प्रीती नावातच मैत्री आहे. आणि त्यामुळे ही चर्चा, ही गप्पा, तुम्हाला असं वाटत असेल की यात सहभागी व्हावं तर तुम्ही कमेंट्समध्ये लिहा की पुन्हा प्रीतीला बोलवायचं का, कोणत्या विषयावर बोलायचं. अनेक विषयावर अतिशय स्पष्ट मत आहेत, विशेषतः स्त्रीवादावर, स्त्रियांच्या अस्तित्वावर, स्त्रीच्या
आजच्या स्थितीवर, परिस्थितीवर, एकंदरीत तिची दशा आणि दिशेवर सगळ्या विषयावर प्रीतीला पुन्हा मला बोलतं करायचं आहे. ही मुलाखत, हा शो तुम्हाला कसं वाटला जरूर तुम्ही कमेंट्समध्ये लिहा. मंडल न्यूज चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे सगळ्या मुलाखती तुम्हाला फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, तुम्हाला इन्स्टावर आणि सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतील. प्रिंट मीडियावरही प्रीती तुम्हाला लिहिताना दिसतील. आणि प्रीती तुम्हाला तुमच्या प्रभागातल्या लोकांकडून काहीतरी अपेक्षा असणार त्यांना, किंवा आमच्या नगरसेविका त्यांनी कसं त्यांना अपेक्षा पूर्ण करतील तर ऐकवा ना लोक. प्रभागातल्या लोकांमुळेच मला एक विश्वास आलाय की आपण बदल घडवू शकतो. कारण त्यांनी ओके. मला निवडलंच याच्यासाठी आहे की मी उच्च शिक्षित आहे आणि प्रस्थापित नेते मंडळींपेक्षा वेगळी आहे. ओके. तर मला हे वेगळेपण माझ्या कामाच्या माध्यमातून सिद्ध करायचंय. आणि जे रोजचे विषय आहेत, म्हणजे रस्ते नाले सफाई असेल, कचरा उचलणं असेल, पण त्याच्या पलीकडे जाऊन महिला सुरक्षिततेचा विषय आहे, युवकांना व्यवसायाचे प्रशिक्षण देणं हा विषय असेल, व्यक्तिमत्व विकास केंद्र, वाचन संस्कृती वाढवायला पाहिजे, किंवा बोलून उपयोग नाही, त्यासाठी अभ्यासिका तयार करणं, ग्रंथालय तयार करणं. इव्हन आपल्या शहरामध्ये वारसा राहिलेला आहे साहित्यिकांचा. आपल्याकडे प्रचंड वाचन लेखन ही परंपरा होती. इव्हन जुने संग्रहालय आहेत. कवरनगरला एक ग्रंथालय आणि ते कित्येक वर्षापासून बंद आहे. मला असं वाटतं की आपण रिसोर्सेस नाही म्हणून थांबतो, पण बऱ्याच वेळेला काही गोष्टी अस्तित्वात असतात, त्या नव्याने सुरू कराव्या लागतात. आणि ग्रंथालयाचं आपण अभ्यासिकेत जर रूपांतर केलं तर त्याचा उत्तम वापर होईल. असे खूप सारे उपक्रम आहेत. प्रभागातल्या लोकांनी बरं वाटलं असेल. प्रीती बनारसे यांचा तुम्हाला पुन्हा एकदा इंटरव्ह्यू जर आवडला असेल तर तुम्ही तुमच्या कमेंट्समध्ये लिहा, शेअर करा, लाईक करा. इथे थांबूया. पुन्हा एकदा कधी पुन्हा बोलू आपण त्यांना.